गाजराचा हलवा बनवत आहे। त्याला दूध घेतलेला आहे, साफ केलेला आहे। आता मी ते दूध खिचून घेते आणि हलवा बनवते। खिचून घेतलेले आहे आणि काजू बदाम घेतलेले आहे आणि साखर घेतलेली आहे, तूप घेतलेला आहे आणि इलायची घेतलेली आहे आणि दूध घेतलेलं आहे। कढईमध्ये थोडं तूप टाकते, 2 चमच गाजरचा हलवा। कढईमध्ये आता गाजर टाकलेले आहेत। याला मी थोडं भाजून घेते। भाजल्यानंतर त्या खूप छान होणार आहे। मध्ये थोडंसं तूप घालून काजू आणि बदाम भाजून घेते। थोडा याला मी लालसर होऊ दे, भाजून घेतला की खमक लागणार। आता रंग याचा आता बदलत चाललेला आहे। आता हे चांगलं लाल झालेलं आहे, त्याला काढून घेते। हे भाजून घेतला म्हणजे कचकच लागत नाही, खूप छान भाजला की चांगला लागतो, म्हणून याला खूप भाजावं लागतं। 1 वाटी मी साखर घालत आहे। तुम्हाला जर गोड जास्तच असलं तर तुम्ही टाकू शकता, पण गाजर गोड असल्यामुळे 1 वाटी बस झाला। आता याला फिरून घेते। याला कलर खूप कलर छान आलेला आहे। आता मी काजू बदाम टाकत आहे। कमी गॅस केलेला आहे आणि दूध तापून थंड केलं आणि आता याच्यामध्ये मी टाकत आहे। इलायची पावडर बारीक करून घेतलेली आहे आणि सॉस येण्यासाठी हे टाकते। आता खूप सुगंध यायला लागला। थोडा वेळ शिजून घेऊया याला, 2 मिनिटासाठी। आता 2 मिनिटं ला वाफेवर शिजून घेऊया। गाजरचा हलवा झालेला आहे, खूप सुगंधी वास येतो आता याचा। आता हे भांड्यामध्ये काढून घेऊया। गाजरचा हलवा तयार आहे, खूप छान आहे।